श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचं आपले पहिल्या दोन श्लोकावरचं निरूपण मागच्या भागात झालं. आता तिसऱ्या श्लोकावरचं निरूपण आपण करणार आहोत. तेव्हा या दुसऱ्या श्लोकामध्ये आधीच्या भगवान सांगतात की राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम. ही राजविद्या म्हणजे हे आत्मविद्या, हे आत्मज्ञान जे सद्गुरूंच्या कडून प्राप्त करून घ्यायचं असतं ते भगवान अर्जुनाला सांगतात की अशी राजविद्या आहे, सर्वश्रेष्ठ विद्या आहे. हे ज्ञान म्हणजे सर्वश्रेष्ठ विद्या आहे आणि राजगुह्य आहे, अत्यंत गुह्य आहे. सर्वांना प्रगट नाही, सर्वांनाही प्राप्त होत नाही. फार क्वचित लोकांनाही प्राप्त होते, एवढे असं मूल्य आहे. आणि ही पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे, शुद्ध आहे. आणि जो पवित्र आहे आणि शुद्ध आहे तसं त्याला ही विद्या प्राप्त होत जाते. जसा जसा तो पवित्र होत जातो, जसा जसा तो शुद्ध होत जातो, त्याची शुद्धी होत जाते. सद्गुरूंच्या कार्यामध्ये त्याचं मन, बुद्धी, चित्त हे जसं जसं शुद्ध होत जातो, जसं जसं तो पवित्र होत जातो, तशी तशी ही राजविद्या त्याला प्राप्त होत जाते. म्हणून ही प्रत्यक्ष आहे, प्रत्यक्षावगमम धर्म्यम. ही प्रत्यक्ष आहे, कारण त्याला त्याच्या ठिकाणी ती प्राप्त होत. सद्गुरू सांगतात, पण त्याचा सद्गुरूंच्या ज्ञानामुळे आधी त्याचं अंतःकरण पवित्र होत, मन, बुद्धी, चित्त हे सर्व पवित्र होत. गुरुमंत्राने त्याची सर्व शुद्धी होते आणि त्याच्यानंतर ते प्रत्यक्ष त्याला मिळतं, प्रत्यक्ष त्याच्या ठिकाणी हे ज्ञान येतं. म्हणून त्याला प्रत्यक्षावगमम असं म्हणतात, धर्म्यम. आणि याला धर्म असं म्हणतात. सकळ धर्मामध्ये धर्म आत्मस्वरूपी राहणे हा स्वधर्म. आणि मग तो धर्मामध्ये स्थित होतो. तो धर्म कशामुळे मध्ये स्थित आहे? ज्ञानामध्ये स्थित आहे, त्या राजविद्येमध्ये स्थित आहे. आणि ती राजविद्या शुद्ध अंतःकरणामध्ये पवित्रमिदमुत्तमम त्याच्यात स्थित आहे. आणि तो प्रत्यक्ष ते ज्ञान जेव्हा होतं, व्हायला लागतं, त्याच्यात तो धर्म सुखरूप असतो, सुखसुखम. आणि त्याच्यापासून पूर्ण सुख म्हणजे पूर्ण समाधान, शांती, आनंद प्राप्त होतो. अव्यय, जो अव्यय आहे म्हणजे कधी कमी होणार नाही. असं मागच्या श्लोकामध्ये आपण थोडं संक्षेपात आता बघितलं काय सांगितलंय. तेव्हा म्हणले ह्या ज्ञानाचं एवढं महात्म्य आहे, परंतु हे प्राप्त करून घ्यायचं तर कसं प्राप्त होतं आणि कोणाला प्राप्त होत नाही तर का होत नाही, हे आता पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात की हे प्राप्त कोणाला होतं आणि कशामुळे होतं, आणि प्राप्त होत नाही कोणाला आणि कशामुळे प्राप्त होत नाही, ही महत्वाची गोष्ट भगवान सांगतात. तेव्हा म्हणले या राजविद्या, राजगुह्य, अत्यंत पवित्र, शुद्ध, प्रत्यक्ष प्राप्त होणार जे ज्ञान आहे, ज्यामध्ये धर्म स्थित आहे, ज्यात सुख आहे, आनंद आहे, आणि जे अव्यय आहे, अविनाशी, असं हे ज्ञान कोणाला होत नाही असं सांगतात. आधी सांगतात की कोणाला प्राप्त होत नाही. आणि प्राप्त झालं नाही तर काय होतं हे या तिसऱ्या श्लोकात भगवान सांगतात. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्य संसारवर्त्मनि. अश्रद्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसारवर्त्मनि. म्हणजे हे असं ज्ञान, अमोली ज्ञान, हे सर्व सुखाचं निधान, हे सर्व आनंदाचं निधान, म्हणजे हे कोणाला प्राप्त होत नाही. हे कशा करता सांगतायत की बाबा तू सावध हो, की तुला प्राप्त व्हायला पाहिजे तर काय करायला पाहिजे याच्यासाठी तू सावध हो, नाहीतर एवढं मिळालेलं ते सुटून जाईल म्हणाले. हे अप्राप्य कोणासाठी आहे हे कशा करता सांगतात? सावधगिरी, नाही ते तुला प्राप्त होणार नाही. जरी तुला शब्दांनी कळलं तरी तुला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून ही सावधगिरी भगवान या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात
की त्याला म्हणतात शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुना परंतप, शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुनाला सांगतात अश्रद्धाना पुरुषा धर्मस्य अस्य, हे हा धर्म म्हणजे ज्ञान, या आत्मज्ञान रूप हे हा जो धर्म आहे हा परम धर्म आहे, म्हणजे परम परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ धर्म आहे आत्मज्ञान रूपी. सकल धर्मामध्ये धर्म आत्मस्वरूपी राहणे हा स्वधर्म, तर हा परम, याला परम श्रेष्ठ धर्म असं म्हणतात की आत्मज्ञानामध्ये आपण राहिलं पाहिजे, त्याला परम श्रेष्ठ धर्म असं म्हणतात. आणि त्यांनी सुख होतं म्हणा, त्याने आनंद प्राप्त होतो. तेव्हा या आत्मज्ञान रूपी परम धर्मावर जे पुरुष श्रद्धा ठेवत नाही, अश्रद्ध धाना हा पुरुषा, जे या आत्मज्ञानावर श्रद्धा ठेवत नाही, त्यांच्या मनात शंका कुशंका येतात या आत्मज्ञानाबद्दलच. असं कसं होईल, तसं कसं होईल, नाही ते ज्ञान सांगतात ते बरोबर आहे, पण आम्हाला कसं ते जमणार, आम्ही संसारी लोक, संसारात ते कसं काय करणार, हे सगळे जे शंका कुशंका येतात, किंवा ते ज्ञान सांगणाऱ्या सद्गुरूंच्या बद्दल सुद्धा शंका येतात त्याला, किंवा अश्रद्धा निर्माण होते, तेव्हा म्हणले अप्राप्यमा निवर्तन्ते, तेव्हा हे ज्ञान त्याला प्राप्त होऊ शकत नाही. जो अश्रद्धावान आहे त्याला हे ज्ञान अजिबात प्राप्त होत, जरी त्याने किती ऐकलं, सद्गुरूंनी सांगितलं, त्याने किती ऐकलं, शब्दाने त्याला समजलं, तो बोलला सुद्धा, तरी त्याला प्राप्त म्हणजे प्रत्यक्ष, मागच्या श्लोकामध्ये सांगितलं प्रत्यक्षावगमम, प्रत्यक्षावगम नाही होत त्याला, कारण प्रत्यक्ष त्याला ते प्राप्त व्हायचं तर ते कशाने होतं, श्रद्धेने प्राप्त. श्रद्धा आणि प्रेम, आपण हा विषय सांगतोय आपल्या याच्यामध्ये सुद्धा येतोय, हरिपाठाच्या अभंगामध्ये सुद्धा, की भावबळे आकळी एरवी नाकळे, तेव्हा श्रद्धा आणि प्रेम यानेच तो प्राप्त होतो. त्या ज्ञानावरची श्रद्धा आणि ते ज्ञान देणाऱ्या सद्गुरूंवरची श्रद्धा प्रेम हे ज्याच्या ठिकाणी नसतं त्याला ते हे ज्ञान प्राप्त होत नाही. आणि हे जर ज्ञान प्राप्त झालं नाही तर काय होतं, अप्राप्यमा निवर्तन्ते, मृत्यू संसारावर, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून तो कधीच मुक्त होत नाही, निवर्तन्ते म्हणजे तो मुक्त होत नाही. आणि म्हणून मोठ्या सावधगिरीचा इशारा भगवान सर्व भक्तांना देतात, अर्जुनाच्या निमित्ताने सर्व भक्तांना देतात, ही सावध पोरा सावधरे सावधरे, स्वरूपी जागे जागे. सावध कसं राहशील तू, तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तू जागृत राहा. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत राहायचं म्हणजे आत्मज्ञान हे जे सद्गुरू देतात, त्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी तू सावध राहा. काय सावध राहा, अश्रद्धा होऊ देऊ नको आणि प्रेम कमी होऊ देऊ नको. प्रेम आणि श्रद्धा हे दोन्ही सुरू पाहिजे, म्हणजे एकाच वेळी दोन्ही पाहिजे. आणि श्रद्धा तर खूप आवश्यक आहे, आणि जर श्रद्धा नसेल तर प्रत्यक्ष प्राप्त होणारं हे जे ज्ञान आहे हे अप्राप्यमा निवर्तन्ते, हे प्राप्त होणार नाही, आणि मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुझी सुटका होणार नाही. आणि म्हणून पुन्हा जन्म मृत्यू संसार मार्गातच पुन्हा पुन्हा तुला यावं लागेल. मग ही अशी जी श्रद्धा असते म्हणा, या श्रद्धेचा जन्म आधीपासून होत असतो, लहानपणापासून अशी श्रद्धा आपल्याला संस्कारातून ती श्रद्धा प्राप्त होत असते. घरातले आई वडील आपल्यावर संस्कार करत असतात, देवाबद्दल सांगत असतात, देवाच्या कथा सांगत असतात, देव पूजा करायला सांगत असतात, संध्या करायला सांगत असतात, आणखी काय निरनिराळे उत्सव प्रभुराम भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल सांगत असतात, भगवंताच्या अवताराबद्दल सांगत असतात. हे सर्व संस्कार जेव्हा होतात, आणि हे संस्कार या संगतीमुळे होत असतात, आणि म्हणून सांगतात की ज्याचे कुळधर्म राम सेवा, ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, त्याचे वंशी तू जन्म दे का देवा. की ज्याच्या कुळामध्ये कुळधर्म काय, रामसेवा, त्याच्या कुळामध्ये मला जन्म दे असं सांगतात. कारण संस्कार
आणि संस्कारामधून श्रद्धेचा जन्म होतो. आणि श्रद्धेमधून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतो. तेव्हा सांगतात शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोपी जाय. असे भक्ती करता करता, कर्मयोग करता करता मध्येच त्याचा मृत्यू झाला, पूर्ण त्याचा मार्ग होऊ शकला नाही, तर तो चांगल्या कुळामध्ये, श्रीमंत कुळामध्ये किंवा अत्यंत पवित्र आणि श्रीमंत कुळामध्ये त्याचा जन्म होतो, असं गीतेत भगवंतांनी सांगितलं. तेव्हा पूर्वजन्मातील या तपश्चर्येमुळे, आधी तर पूर्वजन्मात त्याची तपश्चर्या झाली, तो योगभ्रष्ट झाला. तो जीव अत्यंत शुद्ध आणि पवित्र कुळात जन्म घेतो. कारण हेच आहे मॅडम, शुद्ध आणि पवित्र हेच एक मोठी गोष्ट आहे की तुझं मन, बुद्धी, चित्त हे सगळं शुद्ध आणि पवित्र पाहिजे, तरच तुला हे ज्ञान प्राप्त होईल. तेव्हा त्याचं मूळ कारण काय आहे, तर त्याची या राजविद्या आणि राजगुह्य अशा असलेल्या भक्ती ज्ञानावरील श्रद्धा, राजविद्या राजगुह्य अशा या ज्ञानावर श्रद्धा पाहिजे. श्रद्धा ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि या ज्ञानावरीलचा, या श्रद्धेमुळेच तो या आपल्या भक्तिज्ञान मार्गाचं साधन करायला अत्यंत अनुकूल परिस्थिती जिथे आहे तिथेच तो जन्म घेतो. म्हणजे सत्वगुणी आणि भक्तिमान लोकांच्या कुळात तो जन्म घेतो. आणि इथेच त्याच्यावर बालपणापासून भक्ती मार्गाचे संस्कार, ईश्वराच्या भक्तीचे संस्कार होतात, ज्ञानाचे संस्कार होतात. आणि त्या परमेश्वरावर प्रेम आणि त्याच्या सामर्थ्यावर त्याची श्रद्धा दृढ होत जाते. परमेश्वरावर प्रेम आणि परमेश्वराच्या सामर्थ्यावर त्याची श्रद्धा दृढ होतात. तेव्हा त्या प्रेमामुळे त्याची श्रद्धा दृढ होते आणि श्रद्धेमुळे प्रेम उत्कट होत जाते. हे एकमेकाला असं वाढवणारे आहेत, एकमेकाला सहयोगी आहेत, प्रेम आणि श्रद्धा. मग प्रेम आणि श्रद्धा हे एवढे एकरूप होतात. जेव्हा प्रेम आणि श्रद्धा एकरूप होतात तेव्हा त्याला दृढ भक्तिभाव असं म्हणतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भाव बळे आकळे एरवी नाकळे. असा प्रेम आणि श्रद्धा अशी दृढ झाली, त्या भक्तिभाव दृढ होतो. आणि दृढ झालेल्या भक्तिभावाने, श्रद्धा प्रेमाने युक्त झालेल्या मनुष्याला मग आपोआप संत सत्पुरुषांची संगती लाभते. बघा, हे सगळं आपोआप होतं. करायचं मनुष्याने करायचं काय आणि त्याला प्राप्त काय होतं, प्राप्त सगळं आपोआप होणार. ज्ञान हे प्रत्यक्ष अवगमन, प्रत्यक्ष प्राप्त होणार, प्रत्यक्ष होणार. तसं श्रद्धा आणि भक्ती ही त्याला त्या संगतीमुळे सहज प्राप्त होणार. आणि श्रद्धा आणि भक्ती झाली की संत सत्पुरुषांची संगती सहज प्राप्त होणार. कसं सगळं सहज आहे हो, भगवंतानी हे सगळं सहज करून ठेवलेलं आहे. अरे तुला काय करण्याची गरज नाही, पण त्याच्यात तू आपली अक्कल काहीतरी वापरू नको म्हणले. आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, हरिभजना बिन काळ घालवू नको रे. सर्व म्हणले तुला सहज प्राप्त होत आहे. आधीच्या संस्कारामुळे तुला चांगल्या कुळामध्ये जन्म प्राप्त होतोय. या जन्मामध्ये त्या तुला चांगले संस्कार प्राप्त होत आहेत. या चांगल्या संस्कारामुळे तुला श्रद्धा, तुझी ईश्वरावर, परमेश्वरावर तुझी श्रद्धा आणि भक्ती दृढ होते. अशी श्रद्धा भक्ती दृढ झाली, हे सगळं सहज होत आहे तुझं. याला काही तू काय म्हणजे प्रयत्न, बाकीच्या गोष्टी येणार नाही हे बाजूला ठेवण्यासाठीच तुला प्रयत्न करायचे आहे. प्रयत्न तुला बाकीचे काही करायचे नाही. म्हणून या सत्संगतीत कसं राहता येईल आपल्याला जास्तीत जास्त हेच प्रयत्न करायचे. बाकी सगळं यात म्हणजे सहज होत असतो, सहज. म्हणून हा सहज योग आहे म्हणाले, भक्ती मार्ग हा सहज योग आहे. मग मनुष्याला तो परमेश्वर प्रसन्न होतो आणि संत सत्पुरुषांची संगती देतो. आता आम्हाला एवढं संस्कार झाले म्हणून आम्हाला वाटलं की नाही, आपण संत सत्पुरुषांची भेट घ्यावी. आणि संत सत्पुरुषांची भेट आम्हाला झाली, सद्गुरूची भेट झाली. अशी तुम्हालाही संत सत्पुरुषांची, सद्गुरूची भेट झाली, संगती लाभली, ते सहज झालं. ह्याच्यात काय मोठे प्रयत्न केले का कोणी? काही नाही. पण प्रयत्न कुठे आहे? प्रयत्न आहे की त्यांच्यावर जो श्रद्धा ठेवणं,
आणि प्रेम करणे याच्यामध्ये म्हणले प्रयत्न आहे. तेव्हा हा प्रयत्न कुठे आणि सहजता काय आहे हे कळलं पाहिजे. म्हणून तो भलत्या ठिकाणी प्रयत्न करायला जातो की आपल्याला जास्तीत जास्त साधनं मिळाली पाहिजे, बडेजाव मिळाला पाहिजे, ह्याच्यात जातो आणि तिथे प्रयत्न करायला. अरे नाही, ते सहज आहे म्हणले. काय सहज सगळं मिळणार आहे तुला, त्याची तू इच्छा करू नको. तो त्या श्रीहरीने काय दत्तप्रभूंनी सद्गुरूंनी तुझ्यासाठी सर्व करून ठेवलेलं आहे, सगळी व्यवस्था करून ठेवली आहे, सगळी सिस्टम पूर्ण बरोबर करून ठेवलेली आहे. फक्त तू एवढंच करायचं की त्यांनी सांगितलं तेवढंच करायचंय. श्रद्धा ठेवून, श्रद्धा ठेवायला, अश्रद्धा होऊ द्यायची. अश्रद्धाना पुरुषा कोणाला मिळत नाही हे. हे सगळं सहज सहज असलेल्या गोष्टी आहे ना, हे कोणाला नाही मिळत. त्यामुळे ज्याची श्रद्धा नसते त्याला मिळत नाही. आणि म्हणून तुझं फक्त काम एकच आहे की तू श्रद्धा ठेव, बस. श्रद्धा कमी होऊ देऊ नको, श्रद्धा वाढव, प्रेम वाढव. आणि त्याच्यामुळे तुला हे ज्ञान, राजविद्या, राजगुह्य मिळणार आहे. सद्गुरू त्याला, त्यांच्यावर जो श्रद्धा ठेवतो त्याला हे आपलं गुह्य ज्ञान आणि राजविद्या म्हणजे हे ज्ञान, श्रेष्ठ ज्ञान देतात. आणि त्याला ते प्रत्यक्ष होतं, श्रद्धेमुळे एक प्रत्यक्ष होतं. त्याला ज्ञान तर सगळ्यांना सद्गुरू देत असतात, पण प्रत्यक्षावगमम, प्रत्यक्ष कुणाला होतो, प्राप्त कुणाला होतो, त्याच्या त्याच्या ठिकाणी. तर ते ज्याची श्रद्धा असते त्यालाच प्राप्त होतं म्हणून. आणि श्रद्धा नसते त्याला प्राप्त होत नाही. अप्राप्य अप्राप्य मितेशाम. त्याला अश्रद्धा ज्याला आहे त्याला प्राप्त होत नाही, त्याला प्रत्यक्ष होत नाही हे ज्ञान. शब्दांनी कळूनही त्याला ते प्रत्यक्ष होत नाही, त्याचा त्याला उपयोग होत नाही म्हणून. तेव्हा तो त्या ज्ञानावर श्रद्धा ठेवतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो, साधना करतो. आणि त्या साधनेने त्याला सद्गुरूंच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलं तशाप्रमाणे करणं. असंच जो करतो त्या श्रद्धावान भक्ताला हळूहळू अनुभव यायला सुरुवात होते. हळूहळू त्याला अनुभव यायला लागतो. एक 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 अनुभव, एकदम सगळा अनुभव येत नाही म्हणून हळूहळू. म्हणून ते सांगतात श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा पाहिजे आणि सबुरी नाही. मग एवढं वर्ष झालं, अमुक झालं, अमुक आम्हाला काय अनुभव नाही आला, अमुक असे काही लोक करतात आणि निघून जातात. काय त्यांना ते प्राप्त होत नाही, कारण ते बाह्यांगाने काहीतरी प्राप्त करून घ्यायला बघतात. बाह्यांगाने, बाह्यांगाचं नाही आहे म्हणले, हे प्रत्यक्षावगमम असा शब्द आहे की तुझ्या तुझ्या ठिकाणी ते प्रत्यक्ष त्याचा अनुभव येईल. बाह्यांगाने फक्त तू काय करायचं, श्रद्धा ठेवायची आणि सद्गुरूंनी सांगितलं ते करायचं. म्हणून सद्गुरू जे ज्ञान सांगतात ते पूर्ण सत्य आहे. त्याच्यामध्ये काहीतरी विकल्प वगैरे आला की झाला गेला, मग प्राप्त नाही होणार, मग प्रत्यक्ष नाही होणार. तेव्हा मग त्याला त्या श्रद्धेने हळूहळू अनुभव यायला सुरुवात होते. आम्हाला असंच झालं की हळूहळू एक एक अनुभव यायला लागला. आणि आमचे महाराज त्या अनुभवाचं कौतुक करायचे. महाराज म्हटले बघा याला कसा अनुभव आला, याच्या जीवनात कसा अनुभव आला महाराजांच्यामुळे. पण तेच आम्हाला म्हणतात, सगळ्यांना सांगतात की बघा याला कसा अनुभव आला, याचं कारण श्रद्धा. म्हणून सद्गुरू जे ज्ञान सांगतात ते पूर्ण सत्य आहे अशी त्याची खात्री पटते पूर्ण. आणि त्याला सद्गुरूंच्या बद्दल आणि त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे त्याच्याबद्दल यत्किंचितही त्याला विकल्प येत नाही, किंवा आला तर तो झटकून टाकतो चटकन. त्याच्या मनात काही अशी शंका, विकल्प काही आला तर तो पटकन झटकून टाकतो. अशी येईल एका वेळ, बाहेर आपण जातो, आपल्या अंगावर धूळ धूळ उडते सगळ्यांच्या अंगावर, पण जो झटकून टाकतो फटाफट, कुठे चिखल उडला तो लगेच पाण्याने साफ करून टाकतो. काय तर त्याला काही हे होत नाही, तो स्वच्छ राहतो, तो शुद्ध राहतो. पण जो धूळ उडते तर उडू द्या, विकल्प येत आहेत ते येऊ द्या, अज्ञान आहे तर असू द्या, अश्रद्धा आहे तर असू द्या, असं करत जातो तो अज्ञान, विकल्प, अश्रद्धा याचं जसं कीट त्याच्या ठिकाणी जमतो. ते वेळच्या वेळी साफ नाही झालं. जसं शरीराची शुद्धी आहे म्हणा, मात्रा समम नास्ति शरीर पोषण, की शरीराची शुद्धी वेळोवेळी केली नाही, रोज शरीराची शुद्धी होते आणि त्याच्यामुळे मनुष्य स्वस्थ राहतो, जीवनाचा आनंद घेऊ शकतो. तसं भक्ती मार्गामध्ये विकल्प, शंका, ज्ञानाच्या बद्दल
अश्रद्धा, सद्गुरूच्या बद्दल अश्रद्धा, हे जे आहे म्हणजे याला चिखल असं म्हणतात, याला हे घाण आहे. ही सर्व वेळच्या वेळी साफ करून टाकली पाहिजे. नाहीतर त्याचं ते एकदा त्याचं एकावर एक परत अशी चढायला लागली की ते घट्ट होतं, मग ते निघायला फार कठीण होतं. मग सद्गुरूंना एक हातोड्याचा वार करावा लागतो, पण मग तो एकदम हे होतो, काय तो सहन होत नाही. म्हणून आधीपासूनच काय कपडे झटकून टाकायचे, काय आला तर विकल्प झटकून टाकायचे, शंका आल्या झटकून टाकायचे. नाही 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 नाही, आपल्या मनात आलेलं हे बरोबर नाही, मनाला सांगायचं. अविश्वास वाटला, अविश्वास झटकून टाकायचा. असं जेव्हा आपण झटकत जाऊ, वेळच्या वेळी साफ स्वच्छता ठेवत जाऊ, काय पवित्र मिदम उत्तमम, हे उत्तम आहे, अत्यंत पवित्र आहे, शुद्ध आहे. असं आपण शुद्ध राहिल्यानंतर आपल्या ठिकाणी ते प्रत्यक्ष प्राप्त होईल. म्हणून त्या अविश्वास, विकल्प, शंका हे त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे किंवा त्यांनी झटकून टाकल्यामुळे त्याच्या श्रद्धेचं रूपांतर अढळ श्रद्धेत होतं. मग ते कधीच ढळत नाही. काय त्याला अढळ श्रद्धा असं म्हणतात. आणि मग सद्गुरू सांगतात तो शब्द सत्य आहे. आणि आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेली जी वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण हे सर्व आहे म्हणलं, यातील शब्द खरा आहे, सत्य आहे, अशी त्याची दृढ श्रद्धा, अढळ श्रद्धा होती. आणि तेव्हा तो सद्गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे, बोधाप्रमाणे आणि वेदशास्त्रात सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे आचरण करू लागतो. आणि ज्याच्या ठिकाणी विकल्प असेल ना, त्याच्या ठिकाणी सद्गुरू त्याला ते गुह्य ज्ञान देतच नाही. त्याला वाटतं अरे काय याच्या ठिकाणी, त्यांच्याकडून ते स्फुरतच नाही. आज सकाळी आमचे किरण आले होते, त्यांना आम्ही काय काय सांगत, मग आम्हाला लक्षात आले हे किती आपण त्याला गुह्य ज्ञान सांगितलं ना, प्रगट झालं. तिथे ते प्रगट होतच, आपल्या ते आमच्या हातात नसतं. ज्याची श्रद्धा आहे, भक्ती आहे, प्रेम आहे, अढळ आहे, शंका नाही, त्याच्या ठिकाणी ते प्रगट होऊनच जात. आम्ही किती म्हटलं गुह्य आहे, राजविद्या, राजगुह्य, तरी ते प्रगट होऊन जातात गुह्य. काय म्हणजे याला काय आवश्यक आहे, काय करण्याची आवश्यकता नाही म्हटले. श्रद्धा आणि प्रेम हे सद्गुरूंच्याकडे घेऊन बस एवढ्या याच्यावर तो बसला की त्याला सगळं आपोआप प्राप्त व्हायला लागतं. आणि त्याला आपोआप सगळं प्रत्यक्ष व्हायला लागतं. आणि जो विकल्प घेऊन येतो त्याला काही प्राप्त होत नाही. अप्राप्य मिदमे ते शाम, अप्राप्यम इदम, इदम म्हणजे शास्त्र, हा अनुभव, येते शाम, अशा प्रकारच्या अश्रद्धानाम पुरुषा, हा हे मिळाले त्याच्यासाठी हे अप्राप्य आहे. आणि कोणाला प्राप्त आहे? ज्या श्रद्धावान आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, सहज सांग, त्याला ज्ञान होतं. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होतं. शब्दाने ज्ञान वेगळं, प्रत्यक्ष जे ज्ञान होतं ना, सद्गुरू जे सांगतात आणि त्याचा एकदम त्याची श्रद्धा असली की तो लगेच त्याच्या ठिकाणी हे होतो आणि त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचा खरा अर्थ त्याला कळतो. तेव्हा म्हणाले आणि मग त्याच्याप्रमाणे तो आचरण करू लागतो. त्याच्याप्रमाणे आचरण करू लागल्यावर मग त्याला एक एक दिव्य अनुभव यायला लागतो. हळूहळू त्याला अनुभव यायला, एकदम नाही. श्रद्धा आणि सबुरी, सबुरी मोठी आवश्यक आहे म्हणाले. आमचे महाराज म्हणायचे की धीर धरा तुम्ही खीर करते साबुदाण्याची. बघा, सद्गुरू एवढ्या सोप्या शब्दात सांगतात, अरे धीर धरा, साबुदाण्याची खीर खायची गोड गोड. तर म्हणाले तुम्हाला धीर धरायला पाहिजे, ती ही एकदम नाही होणार म्हणाले, आणि एकदम होईल तर ती बरोबर होणार नाही, ही चव नाही येणार बरोबर. तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करता 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 त्याला एक एक दिव्य अनुभव यायला सुरुवात होते. आणि तेव्हा तर त्याची श्रद्धा आणखीन जास्त जास्त होत जाते. अरे मग सद्गुरू मला असा अनुभव आला, असा अनुभव, मग त्याची श्रद्धा वाढायला लागते. आणि एक एक रहस्य सद्गुरू त्याच्या पुढे प्रगट करायला लागतात. अरे हे याला असं म्हणतात, याला असं म्हणतात. आज सकाळी त्या गुरुमंत्राचा आम्ही त्यांना अर्थ सांगितला, आम्हाला एकदम लक्षात आलं. मला एवढं आश्चर्य वाटलं, कसं काय झालं म्हणलं. गुरुमंत्र म्हणलं तुम्ही आता जाताना कुठे तुमचं काम करताना गुरुमंत्रातलं शेवटचं जे आहे म्हणलं काय, हरिओम तत्सत, हरिओम, कुठे जाताना हरिओम म्हणायचं, हरिओम. आणि तिथे गेल्यानंतर काम सुरू असताना तत् असं म्हणायचं.
सत आणि सत, काम झाल्यानंतर सत म्हणत, हे सगळं तुमचं, सद्गुरू तुमचं आहे. तुमच्या कामासाठी मी आलो, सद्गुरू हे तुमचं आहे सगळं, हे तुम्हाला अर्पण. आता याचं काय व्हायचं ते होईल. तेव्हा हरिओम तत्सत याचा अर्थ आम्ही त्यांना सांगितलं. आमच्या ठिकाणी स्फुरला, मला मोठं आश्चर्य वाटलं, हे कसं काय स्फुरलं. तर ते श्रद्धा प्रेमाने स्फूर्त, एकदम स्फुरण होतो. ज्ञानाचं प्रत्यक्षावगमन ज्ञान, त्याला काय आता काय आम्ही ठरवलं थोडी का असं काय सांगायचं म्हणून, आपोआप आपोआप ते येतं. तेव्हा ते सांगतात की याच्यामध्ये काय मुख्य आहे, प्रेम आणि श्रद्धा मुख्य आहे म्हणा. श्रद्धावान लभते ज्ञान, गुह्य गुह्य ज्ञान, राजगुह्य ज्ञान त्याला मिळतं म्हणा. आणि मग त्याला पूर्ण ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो. आणि नंतर काय होतं की तो या जन्म मृत्यूरूपी संसारात कधी येतच नाही म्हणाले. तो पूर्णपणे मुक्त होतो. तेव्हा असा श्रद्धा, याची एक कथा आहे फार सुंदर, महाभारतात कथा आहे. पण ती कथा ना इतकं सुंदर आहे. पण आता एक कथा आम्ही काय काय कथा असतो ना ते बरेच वेळा सांगतो. तर एक जण आम्हाला म्हणायला लागले, ती कथा मागे तुम्ही सांगितली होती, मागे एकदा सांगितली. अरे बाळा, ती कथा मी जे ज्ञान आहे ना, त्या कथेमध्ये अनेक गोष्टी आहेत. ती कथा मी त्यावेळेला सांगितली होती, ती अमुक प्रकारचं ज्ञान सांगण्याकरता तुला सांगितली होती. आता सांगतोय ना हे ज्ञान आता वेगळं आहे, हे वेगळ्या श्लोकाचा अर्थ जो सांगताना मी तीच कथा सांगतोय. आणि आणखीन 10 वेळा मी तीच कथा सांगेन, पण त्याच्यातलं ज्ञान वेगळं असणार. कारण त्या कथेला अनेक डायमेन्शन्स आहेत, अनेक डायमेन्शन्स. कथा एकच आहे, पण ती कथा सांगण्यासाठी जो सिद्धांत आहे, अनेक अनेक सिद्धांत त्याच्यात आहे. तर गमत मी, मला लक्षात आलं की अरे मी एक कथा याच्यातली, मग दुसऱ्या श्लोकाचा विचार करता करता मला लक्षात आलं, ही कथा तर याही श्लोकासाठी उपयोगी आहे. याचा दुसरा अंग तर इथे दिलेला आहे, पहिलं अंग इथे आहे, दुसरं अंग इथे. आता या श्लोकामध्ये ही, आता आम्ही कथा सांगणार आहे, ह्या श्लोकामध्ये ही कथा आहे, पुढच्या श्लोकामध्ये ही कथा, पण दोन अंग वेगळे आहेत. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, हो हो म्हणाल. नाही तर असं वाटतं सारखं सारखं तेच तुम्ही सांगता, तीच कथा सांगता, ही कथा तर आम्हाला माहिती आहे. अरे तुला माहिती आहे, पण त्याचा सिद्धांत नाही तुला अजून कळला, ते ज्ञान प्रत्यक्षावगम नाही झालं तुझं, आणि म्हणून तुला असं वाटतं. आमच्या महाराजांचे सद्गुरू गजानन महाराज ते असं काहीतरी काही गोष्टी नाही एकदम असं रिपीटेडली सांगत आहेत. तर लोक म्हणायचे की काय सद्गुरू ते नेहमी ते सांगत असतात, पण ते त्यांचा सिद्धांत बदलत असेल एक. पण त्या लोकांना कळत नसे की बाबा सिद्धांत काय, ते आपल्या ते कथेमध्येच निघून जातात. तेव्हा कथेला अनेक प्रकारचे डायमेन्शन, अनेक आयाम ज्याला सांगतो, कथांना अनेक आयाम असतात. डायमेन्शन ज्याला सांग, 3 डायमेन्शनल 4 डायमेन्शनल, तसं आपल्याला सुद्धा किती 10 दिशा आहे, 10 डायमेन्शन्स आहेत. काय 10 दिशा आहे म्हणले तर 10 डायमेन्शन्स आहेत. खरं तर 64 डायमेन्शन्स आहेत, 64 आयाम. आपण एक मनुष्य इथे उभं राहतो, त्याला 64 आयाम. तेव्हा म्हणजे एक कथा याला अनेक आयाम असतात. म्हणून आता इथे कथा आपण सांगतो की श्रद्धा म्हणजे काय, श्रद्धा प्रेम यांनी काय होतं, आणि श्रद्धा प्रेम नसले तर काय होतं. तर महाभारतातली कथा आहे की विचित्रवीर्य जो होता कुरुवंशातला, त्याच्यासाठी 3 स्त्रिया, 3 राजकन्या, अंबिका आणि अंबालिका असं जिंकून आणलं होतं. काय तेव्हा त्याला तो विचित्रवीर्य, त्याला अकाल मृत्यू झाला होता. आणि मग या तिन्ही विधवा झाल्या. तर अंबा तर निघून गेली आधीच, अंबिका अंबालिका होत्या. तर आता हा कुरुवंश चालवायचा तर कसं चालणार, पुढे काहीतरी अपत्य पाहिजे, पुढे प्रजा झाली पाहिजे. काय भीष्म पितामह तर ते हे होते काय, तेव्हा भीष्म पितामहाने आणल्या होत्या विचित्रवीर्यासाठी. विचित्रवीर्याचा मृत्यू झाला. तेव्हा या तिघींना पुत्र प्राप्त व्हावेत म्हणून आपले वेदव्यासानं विनंती केली म्हणा की तुम्ही
असा यांच्या ठिकाणी पुत्र उत्पत्ती करा असं वेदव्यासाने सांगितलं. ठीक आहे. ते म्हणाले की त्यांना मी इथे बसतो आणि त्यांना माझ्या समोरून असं जायला सांगा. बस त्यांना मी इथे बसतो, माझ्या खोलीत त्यांनी यायचं आणि माझ्याकडे बघत बघत त्यांनी निघून जायचं. ती झालं. तेव्हा पहिली जी आहे अंबिका ती आली आणि त्या वेदव्यासांचं तेज बघितलं तिने आणि ती एकदम ते तेज तिला सहन नाही झाला आणि तिला एकदम भीती वाटली खूप. आणि त्याच्यामुळे तिला जो पुत्र झाला पंडू, तो पंडू रोगाने एकदम ग्रसित होता. तिला तो सहन नाही झाला म्हणजे तेज. कारण तिचं प्रेम नव्हतं, श्रद्धा नव्हती. त्याच्यानंतर अंबालिका ही त्यांच्या समोरून गेली. तेव्हा त्यांचं ते तेज, त्यांच्या डोळ्यामधलं तेज तिने बघितलं आणि ती एकदम ही झाली. तिच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि त्याच्यामुळे तिला जो मुलगा झाला तो म्हणजे धृतराष्ट्र, तो आंधळा झाला. हे कशामुळे झालं? तर त्या दोघींनाही त्यांच्याबद्दल प्रेम आणि श्रद्धा नव्हती. मुख्य सांगायचं याच्यातलं सिद्धांत काय, त्या दोघींना त्यांच्याबद्दल प्रेम श्रद्धा नव्हती आणि त्याच्यामुळे एक घाबरली, एकीचे डोळे दिपून गेले आणि त्याच्यामुळे त्यांना जे पुत्र झाले ते एक पंडू रोगाने ग्रस्त आणि दुसरं अंधळा झाला धृतराष्ट्र. पण तिसरी जी मग ह्या दोघींचं असं झाल्यामुळे तिसरी दासीला पाठवलं. आता ती दासी जी होती ती सर्वांची सेवा करणारी होती. तिला सर्वांच्या बद्दल प्रेम होतं आणि म्हणून आपल्या वेदव्यासांच्या बद्दल तिला प्रेम होतं आणि खूप आदरभाव होता, भक्तिभाव होता आणि खूप श्रद्धाभाव होता. आणि त्याच्यामुळे ती त्यांच्या पुढून गेली तर ती त्या प्रेमाने, भक्तीने आणि अत्यंतिक श्रद्धाभावाने त्यांच्या पुढून ती गेली आणि त्याच्यामुळे तिच्यावर त्यांची एवढी कृपा झाली, ती काही घाबरली नाही, काही झालेलं. आणि तिच्यामुळे तिला जो पुत्र झाला त्याचं नाव विदुर आणि तो महान भक्त झाला. तेव्हा वेदव्यास म्हणाले की हिला जो पुत्र होईल तो म्हणले चांगला होईल, तो भक्त होईल, तो महाज्ञानी होईल असं सांगितलं. तेव्हा ह्या तिघींमध्ये फरक का पडला? तर म्हणले अंबालिका यांचं वेदव्यासांवर प्रेमही नव्हतं आणि श्रद्धाही नव्हती आणि त्याच्यामुळे काय झालं तर म्हणाले प्रेम श्रद्धा नसल्यामुळे त्यांना जे प्राप्त व्हायचं ते प्राप्त झालं नाही. अप्राप्त मिदमेते श्याम, त्यांना ते अप्राप्त झालं. आणि दासीच्या ठिकाणी श्रद्धा होती आणि प्रेम होतं आणि त्याच्यामुळे तिला ते प्राप्त झालं. इथेच सर्व म्हणले फरक पडतो काय. तेव्हा या श्लोकामध्ये भगवान जे सांगतात की श्रद्धा आणि प्रेम याच्यामुळेच ते प्राप्त होतं आणि यांच्या ठिकाणी श्रद्धा आणि प्रेम नाही, त्यांनाही प्राप्त होऊ शकत नाही म्हणा. तेव्हा ही जी कथा आहे या कथेचा एक सिद्धांत आम्ही सांगितलं, दुसरा सिद्धांत आम्ही पुढच्या श्लोकामध्ये सांगू. आम्हाला लक्षात आले श्रद्धा ही कथा आहे ना, याला 2 डायमेन्शन्स आहे. अजून असतील तर ते पुढे जेव्हा आम्हाला लक्षात येईल तेव्हा आम्ही सांगू. तेव्हा कथा जरी तीच असली, वारंवार कथा का बोलिलेची बोलावे, ऐकिलेची ऐकावे, तोच तो पडा जरी त्या कथेमध्ये वाटला तरी पण त्याचं जे सिद्धांत आहे ते नेहमी बदलत असतात. म्हणजे सिद्धांत वेगळे, प्रतिपाद्य विषय वेगळा असतो आणि म्हणून सांगतात श्रद्धा आणि प्रेम ज्यांच्या ठिकाणी असतं त्यांनाही प्राप्त होतं हे ज्ञान, सर्वश्रेष्ठ ज्ञान. या उलट म्हणले अश्रद्धाना हा पुरुषा, ज्यांची अश्रद्धा असते म्हणजे जी या धर्मावर म्हणजेच आत्मधर्मावर म्हणजेच आत्मज्ञानावर श्रद्धा ठेवत नाही, सद्गुरूंवर श्रद्धा ठेवत नाही, त्यांना मात्र हा आत्मधर्म कधीही प्राप्त होत नाही. किंवा हा मार्ग योगायोगाने कोणाला प्राप्त झालाय, योगायोगाने तो सद्गुरूंच्याकडे आला, त्यांनी भक्ती केली, तरी पण त्याच्या ठिकाणी विकल्प, शंका कधी निर्माण होतील काय सांगता येत. आणि तो जर ते धरून बसला, त्यांनी झटकून टाकल्या तर चांगला आहे म्हणाल.
विकल्प शंका निर्माण होऊ शकतात, पण त्यांनी त्या झटकून टाकल्या पाहिजे, सद्गुरूंशी बोललं पाहिजे, त्याचा निराश केला पाहिजे. नाही तर अश्रद्धा झाली तर मग या मार्गापासून, या भक्ती मार्गापासून तो दूर होतो. म्हणले निवर्तनते, अप्राप्य मिदमैते शाम निवर्तनते, म्हणजे तो दूर होतो. या एवढा चांगला श्रेष्ठ मार्ग प्राप्त होऊन सुद्धा तो त्याच्यापासून दूर जातो. आणि मग त्याला काय होतं, तर जन्म मरणाच्या चक्रातून त्याची सुटका होत नाही. आणि सारखं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते मूढमते. तेव्हा म्हणले बालपणापासून हे संस्कार न झाल्यामुळे काही लोकांच्या ठिकाणी नास्तिकता येते, अश्रद्धा निर्माण होते, आणि मोठेपणी सुद्धा विपरीत संस्कार होतात. विपरीत संस्कार होतात, त्याच्यामुळे अश्रद्धा होते, निर्माण होते, विकल्प शंका निर्माण होते. आणि त्यांना असं वाटतं नाही, हे ज्ञान खोटं आहे असं वाटतं, हे पुराण खोटे आहेत असं वाटतं, हे रचलेली आहे सर. आणि अशी अश्रद्धा निर्माण झाल्यामुळे ते लोक, या इतर जे श्रद्धावान लोक असतात त्यांना म्हणतात की हे अंधभक्त आहेत, यांची अंधश्रद्धा असं म्हणतात. अशा लोकांना हे दिव्य ज्ञान, ही राजविद्या, राजगुह्य असलेले हे आत्मज्ञान कधीच प्राप्त होत नाही असं भगवान सांगतात. तेव्हा पूर्वपुण्यानी सद्गुरूच्या चरणापाशी जो शिष्य येतो म्हणले, त्याच्याही ठिकाणी अज्ञानामुळे काही शंका विकल्प निर्माण होतात, परंतु सद्गुरूंच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे, सद्गुरूंच्या वर प्रेम असल्यामुळे ते त्या प्रेमाने सद्गुरू सहवासात राहतात. की प्रेम तर मिळत आहे ना, श्रद्धा नाहीये, पण प्रेम सद्गुरूचं मिळत आहे म्हणून त्या सहवासात राहतात. त्यामुळे त्यांना शब्दाचं ज्ञान प्राप्त होतं, आणि त्या ज्ञानाचं जर त्यांनी चिंतन म्हणून केलं तर त्यांच्या ठिकाणचे संशय, शंका, विकल्प पक्षी उडून जातात, आणि त्यांची श्रद्धा त्यांच्या ठिकाणी दृढ होते. आणि म्हणून शंकराचार्य असे वडाच्या झाडाखाली बसले असं त्यांचं वर्णन केलंय. चित्र वटतरोर मूले वृद्धा शिक्षा गुरु शिष्य गुरोर युवा गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्य छिन्न संशयः शिष्यस्य छिन्न संशयः चित्रम वटतरोर मूले. वडाच्या झाडाखाली अत्यंत सुंदर असं चित्र आहे म्हणाले. काय, वडाच्या झाडाखाली गुरु आणि शिष्य बसले आहेत, ज्ञानाची चर्चा होते, आणि अशी ज्ञानाची चर्चा ऐकता 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 ते शिष्य वृद्ध होऊन गेले म्हणाले. पण ते एवढ्या आनंदात होते की आपण वृद्ध झालो असे त्यांना काही भान नाही राहिलं, की अरे आता मग किती वर्ष झाली, एवढी वर्ष झाली, हे त्यांना ध्यान नाही. असं जेव्हा येतं तेव्हा अश्रद्धा निर्माण होते. असं वाटतं की अरे आता आम्हाला एवढं वर्ष झाली, टमक वर्ष झाले, असे जे गृहस्थाचे निघून गेले. हे गृहस्थ ते म्हणाले की आम्हाला जप करतो बस, तेवढं बस आहे, ते आम्ही घरी बसून जप करू. याला अश्रद्धा असं म्हणतो. आणि इथे काय सांगितलंय, चित्रम वटतरोर मूले वृद्धा शिष्या गुरुवर युवा. आणि गुरु तर त्यांचा उत्साह एवढा की ते नेहमी युवकापेक्षाही जास्त युवक वाटायला लागले म्हणाले. आणि शिष्य वृद्ध झाले, म्हणजे ते वयाने त्यांचा पुष्कळ काळ तिथे व्यतीत झाला म्हणा, परंतु ते एवढ्या आनंदात होते. गुरोस्तु मौनम व्याख्यानम. आणि त्यांचं व्याख्यान झाल्यानंतर म्हणले गुरु मौन होत असत, आणि गुरु जेव्हा मौन होत असत तेव्हा ते शिष्य आपल्या ठिकाणी विचार, त्याच्यावर चिंतन मनन करत असत. आणि त्यांच्या ठिकाणी काही संशय जर आलेले असतील, ज्ञान झालं की संशय येतात, ज्ञान ज्याला नाही त्याला संशय नाही येतो, संशय येतात किंवा शंका येतात, किंवा त्याला समजत नाही काही गोष्टी, तेव्हा गुरूंचं मौन सुरुवात झाली की ते मौनच त्यांना व्याख्यान वाटायला लागतं. मौन ध्यान, सद्गुरू मौनात आहेत, ध्यानात आहेत, त्यांच्या ध्यानातून त्यांना त्याची उत्तरं मिळतात. काय, शिष्यस्य छिन्न संशय. आणि मग ते आपले संशय छिन्न भिन्न करून टाकतात. महाराज म्हणायचे, मी तुमचं अहंकार, मी तुमचं अज्ञान कशाला घालू, तुम्हाला एवढं ज्ञान सांगतो ना मी, तुम्ही हे ज्ञान घेऊन त्याचं चिंतन मनन करून मी आता गप्प बसतो, मी मौन धारण करतो. गुरु असतो मौनम व्याख्यान महाराज सांगायचे. आणि
महाराजांचं प्रवचन झाल्यानंतर महाराज सगळ्यांना सांगायचे थोडा वेळ तुम्ही असं मौन धारण करा, मी पण मौन धारण करतो, तू पण मौन, तुम्ही पण मौन धारण करा, असं मौन बस. आणि म्हणून सद्गुरूंनी जे सांगितलं ज्ञान ते आपोआप आत जात. आणि जर काही शंका वगैरे निर्माण झाल्या असतील तर छिन्न संशय, हा सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानाने आपलं अज्ञान नष्ट करून टाकायचं, आपणच नष्ट. सद्गुरू म्हणाले मी काय सांगितलं तुला राग येईल, मी काय तुझं कळायला गेलो तर तुला हे होईल, आणखी तुझा अहंकार दुखावेल. त्याच्यापेक्षा तूच आपल्या अज्ञानाशी तूच लढाई करणार आणि तूच आपले संशय छिन्न भिन्न करून टाक, म्हणजे तुझ्या ठिकाणी ज्ञान प्रत्यक्ष होईल. म्हणा तुझ्या ठिकाणी ज्ञान प्रत्यक्ष प्राप्त होईल. तेव्हा आश्चर्य आहे म्हणाले असं की चित्रम वटतरोर मुले वृद्धा शिष्य वृद्ध ऐकता वृद्ध झाले. गुरुर युवा, आणि गुरूंचं तर व्याख्यान चालूच होतं. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्य छिन्न संशया, शिष्य प्रज्ञास्तु केवळ, अशी एवढी त्याची प्रज्ञा झाली, एवढी त्याची बुद्धी झाली की त्याने आपल्या त्या प्रज्ञा बुद्धीने सर्व संशय छिन्न भिन्न करून टाकले. म्हणून सद्गुरू हे आत्मविद्येचं ज्ञान देतात आणि ते एकाग्रतेने श्रवण करतात. सद्गुरू मौन होतात आणि हे मौन म्हणजेच त्यांच्यासाठी केवढं तरी व्याख्यान होतं. त्यांच्या सर्व शंका छिन्न भिन्न होऊन जातात. तेव्हा म्हणून काय, आणि मग त्याचं ज्ञान, त्याचं ते श्रद्धा दृढ राहते. म्हणून ज्ञानाला काय म्हटलंय, ज्ञानाला ज्ञान खड्ग म्हटलेलं आहे. अज्ञान हे ज्ञान शस्त्रे खुडावे, ज्ञान हे दुधारी शस्त्र आहे म्हणा, तलवार आहे दुधारी. काय त्यांनी आपलं अज्ञान काढून टाकायचं असतं. अज्ञान हे ज्ञान शस्त्रे खुडावे, हे जे अज्ञान आहे आपल्या ठिकाणचे ज्ञान शस्त्र, सद्गुरूंचे ज्ञान शस्त्र घेऊन त्यांनी खोडून टाकायचं, असं रामदास स्वामी सांगतात. आणि तुलसीदास महाराज म्हणतात भवानी शंकरम वंदे. भवानी शंकर म्हणजे काय, भवानी म्हणजे पार्वती देवी आणि शंकर भगवान शंकर म्हणजे काय हो, तर तुम्हाला सांगतो म्हणले भवानी शंकरम वंदे सुरुवातच करतात तुलसी रामायणाची, भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी. बघा की भवानी शंकर म्हणजे काय, याचा अर्थ बघा. आम्ही त्याला नमस्कार का केला, तर म्हणले भवानी म्हणजे श्रद्धा, पार्वतीची भगवान शंकरावर एवढी श्रद्धा, एवढी श्रद्धा, एवढी श्रद्धा. तर भवानी म्हणजे पार्वती म्हणजे श्रद्धा, आणि भगवान शंकर म्हणजे विश्वास. त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि बस त्याच्याप्रमाणे संसार नुसता करावा. काही तुम्हाला म्हणाले हे होणार नाही. निश्चिंतपणे तुम्ही निश्चिंत व्हा. तुम्ही सद्गुरूंवर विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा आणि त्यांचा विश्वास धरा. भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी. तेव्हा श्रद्धा म्हणजे भगवती पार्वती शक्ती, आणि विश्वास म्हणजे भगवान शंकर. एवढं म्हणले श्रद्धा आणि विश्वासाला एवढं महत्व आहे. त्याच्यामुळे ज्ञान. तेव्हा सद्गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात, भगवती देवी पार्वती प्रसन्न होते आणि त्यांच्या कृपेने अमूल्य ज्ञान प्राप्त होतं भक्ताला सद्गुरूंच्या कडून. संत कबीर काय म्हणतात, मोको कहा ढूंढे रे बंदे. अरे म्हणले मला तू कुठे बघतो म्हणाले, कुठे मला शोधतोयस. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. मी तर तुझ्या जवळच आहे म्हणाले. आपल्या जवळ एखादी व्यक्ती असते, मित्र असतो, आणि आपण इकडे शोधतो, अरे कुठे गेलं, आपल्या मागेच असतं, अरे मी ते इकडेच आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में. मी तर तुझ्या जवळच आहे हृदयामध्ये. ना मंदिर में ना मस्जिद में ना काबे कैलास में. मंदिरातही नाही आहे, मस्जिद मध्येही नाही आहे, काबा म्हणून मुस्लिम लोकांचा आहे तिथेही नाही आहे, आणि कैलास पर्वतावरही नाही आहे. तिथे मला धुंडून काहीच उपयोग होणार नाही म्हणले. काय सगळीकडे तू यात्रेला जातोस, काही उपयोग होणार, मी तर तुझ्या जवळ आहे म्हणाल.
मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मंदिर में ना मस्जिद में, ना काबे कैलाश में, ढूंढे हो तो सहज मिले है. आणि तू जर ढूंढायला लागला ना खरोखर श्रद्धा प्रेमाने, तू जर सद्गुरूंना शोधायला लागला, सद्गुरूंच्या ठिकाणचं ते ज्ञान स्वरूप प्रेमाने श्रद्धेने तू शोधायला लागलास, तर तुला कसं मिळेल म्हणलं ते बघ. ढूंढे हो तो सहज मिले है, एक पल की ही तलाश में. त्याची तलाश कर म्हणले तू. तू संसारात तलाश करतोय काय. एक पल की ही तलाश में, कहत कबीर सुनो भाई साधो. आणि आता ते आपला पत्ता सांगतात म्हणले. कहत कबीर सुनो भाई साधो. मी कुठे आहे. मैं तो हूं विश्वास में. म्हणलं मी विश्वासामध्ये आहे. सद्गुरूंच्यावर तुझा जो विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्याच्यामध्ये मी आहे म्हणाले. मी इतर ठिकाणी कुठे नाही आहे, तुझ्याच हृदयात आहे. आणि तुझ्या हृदयात जो श्रद्धा आणि विश्वास आणि प्रेम आहे, त्याच्यातच मी आहे म्हणाले. त्याच्यातच भगवंत असतात. तेव्हा श्रद्धा प्रेम विश्वास यांनी रहित असलेल्या ज्ञानात, ज्ञान आहे तुला पण श्रद्धा प्रेम विश्वास नाही, तर त्या ज्ञानात भगवंत नाही म्हणाले. आणि श्रद्धा प्रेम विश्वास आहे, तर ज्ञान थोडं जरी झालं तरी त्यात मी आहे. मग ते ज्ञान पुष्कळ झालं म्हणजे. थोडं म्हणजे काय, पुष्कळ होत. तेव्हा ज्या ज्ञानात श्रद्धा प्रेम भक्ती नाही, विश्वास नाही, ते ज्ञान निरुपयोगी आहे. मग किती ग्रंथ वाचले काय का, त्या ज्ञानाने भगवंत प्राप्त होत नाही, तिथे तो नाही आहे म्हणा. तर त्याला त्यांनी काय प्राप्त होतं, अश्रद्धेने जन्म मृत्यू दुःखमय संसार असाच प्राप्त होतो. जन्म मृत्यू असा संसार प्राप्त होईल असं सांगतात. आणि म्हणून इथे श्रद्धेचं, विश्वासाचं आणि प्रेमाचं महत्व सांगतात. हेच ह्याच गोष्टी ज्ञान प्राप्तीसाठी, श्रेष्ठ ज्ञानाच्या प्राप्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, सद्गुरूंच्या प्रसन्नतेसाठी या गोष्टी आवश्यक आहेत. आणि सद्गुरूंची प्रसन्नता झाली की सगळंच मिळालं म्हणा. दुसरं काय, तू कल्पना करणार नाही एवढ्या गोष्टी तुला प्राप्त होतील म्हणा, तू कल्पनाही केलेली नसेल म्हणा. आणि म्हणून ह्या श्लोकात सांगतात, अश्रद्धाना पुरुष धर्मस्यास्य परंतपो, अप्राप्यम ना माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. म्हणून अश्रद्ध असलेले जे पुरुष आहेत त्यांना हे प्राप्त होत, त्यांना जन्म मृत्यू संसार प्राप्त होतो. आणि म्हणून सिद्धांत काय की श्रद्धा प्रेम आणि विश्वास सद्गुरूंच्यावर आणि त्यांच्या ज्ञानावर आढळ असा पाहिजे. अश्रद्धाना पुरुष धर्मस्यास्य परंतपो, अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. श्री गुरुदेव दत्त.